मॅच सुरू कर जय मयूर. थँक्यू. आजच्या दिवसातील दुसरी मॅच खंबाळपाडा विपक्ष मानपाडा आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला मानपाडा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजेच खंबाळपाडा संघाला. तर त्याचबरोबरीने मोठा गावचा आदरणीय गणेश भोईर साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीला येत असताना संतोष साळवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात मनोज आणि संतोषी जोडी. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज रणजितचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. आजच्या दिवसातील दुसरी मॅच ऊर्ध विकेटने रणजित सज्ज होतो. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पाडला करतोय, गॅप आहे आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार स्वागत करतोय गोलंदाज रणजितचं. क्रिकेट संघाची आपण इनॉग्रेशन पाहतो. नवीन टी शर्ट आदरणीय संतोष सुक्र्या म्हात्रे साहेबांकडून पुरस्कृत केलेली ही टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आई जाईबाई यांच्या स्मरणार्थ ही टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. या टी शर्टचं इनॉग्रेशन. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. संतोष साळवी आणि मनोज खाडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना टीम खंबाळपाडा संघाची. पहिली मॅच देखील अगदी क्लोज झाली. 71 धावा उभारल्या होत्या. 72 धावांचे टार्गेट होतं मोठागाव संघासमोर. चांगली फाईट. मंगेश रनआउट झाले. मॅचला कलाटणी मिळाली. त्यानंतर मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला देसाई संघ. ऊर्ध्व विकेटने रणजित पुन्हा एकदा सज्ज होतो. आता मात्र विषय मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी. पहिला धक्का, चौकाराचं चोख उत्तर. संतोष साळवी बॅक टू दी पवेलियन. स्वतः आयोजक देखील आहेत आणि खेळाडूवरती या स्पर्धकांवरती भरपूर सारं प्रेम. देवीचा पाडा ग्रामीण क्रिकेट संघ 40+ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लोटोआई चषक स्पर्धेचा पहिला दिवस, मॅच दुसरी. नक्कीच दत्ता म्हात्रे यांच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रणजित. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय विशाल शेलार. पहिला चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं पॉज घेतात उचलण्यासाठी. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग विथ द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची. पहिलं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 6. धावसंख्या झाली धावफलकावरती 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची. ओव्हर द विकेटने रणजित पुन्हा एकदा सज्ज होतं. आता मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स. जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 40+ क्रिकेट संघ. खंबाळपाडा संघाचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मनोज खाडे आणि विशाल शेलार वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळत असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 8. रणजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. चेंडूमध्ये घेऊन काढलाय. गॅप आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय चौकार बॅट्समन विशाल शेलारच्या बॅटमधून. धावसंख्या झाली धावफलकावर या चौकाराच्या मदतीने इन डबल फिगर 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा
रणजित आतापर्यंत चेंडू झाले या षटकातील 5 चेंडू झाले. धावसंख्या झाली धावफलकावरती 12. एक गड्याच्या मोबदल्यात स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन विशाल इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची 12 ही धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. चा वापर केला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती खंबाळपाडा संघाची 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं योग्य वापर. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं होतं रणजितचं. त्यानंतर कमबॅक केलं. संतोष साळवीला मैदान सोडावं लागलं. मैदानामध्ये एंटर झाले विशाल शेलार. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून 2 दुहेरी फटके त्यानंतर चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीणचा वापर केला. मोठगाव एंडकडून बॉलिंग ट्रॅकला आपल्याला सुरुवात करतील. दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सलामीला आलेला मनोज खाडे. खंबाळपाडा वर्सेस मानपाड ही आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटने थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघ पहिला धक्का लवकर मिळाल्यानंतर चांगली पार्टनरशिप होत असताना मनोज खाडे आणि विशाल शेलार यांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवर विशाल येतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती 13. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच. प्रवीण पुन्हा एकदा उर्दू विकेटने आखुटपा चेंडू होता. हुक केलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना विशाल शेलारच्या बॅटमधून येतो हा तडाखा षटकार. दुसऱ्या सत्रामध्ये मंगेश होते. चांगली बॅटिंग आणि तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र खंबाळपाडा संघाचा संतोष बाद झाल्यानंतर विशाल शेलार करत असताना एक चौकार एक षटकार 2 दुहेरी धाव. चांगली बॅटिंग. धाव फलक पुढे चालवण्याचं काम बॅटिंग करत असताना विशाल शेलार करत असताना. या चेंडूवर षटकार आला तर नक्कीच भाऊ शेलार यांच्याकडून भाऊ चौधरी साहेबांकडून नक्कीच 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. संधी होती खेळाडू विशाल गडे पण एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या झाली धावफलकावरती 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना विशाल शेलार. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर षटकार त्यानंतर सिंगल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टीम खंबाळपाडा संघाच्या माध्यमातून 5 षटकांची मॅच. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत
राऊंड द विकेटने. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि मिळतात त्या 4 धावा बॅट्समन मनोज खाडेला. चिटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराच्या बदली धावसंख्या झाली धावफलकावरती 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मनोज खाडे पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाचे 2 खेळाडू. उर्द विकेटने आता मात्र बॉटम हँडचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनवरून क्षेत्ररक्षक बॅकिंग साठी येतो आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आदरणीय सूरज चौधरी साहेबांकडून कॅश प्राइज आले विशालसाठी. जर अर्धषटक ठोकलं तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि सलग 2 षटकार ठोकले तर नक्कीच 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आदरणीय सूरज चौधरी साहेबांकडून. उर्द विकेटने प्रवीण इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनरेज घेऊन चेंडू जातो मागे. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. बॅकिंगसाठी प्रयत्न चालू आहे. आउटफील्ड स्लो होत असताना चेंडू शेवटच्या मोमेंटला चेंडू थांबला. तोपर्यंत इथे मात्र बॅट्समनने धावा कंप्लीट केला तर म्हणजेच 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावरती 3 धावेच्या मदतीने 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची 28 एका गड्याच्या मोबदल्यात. स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो रणजित. रणजितचा वापर केला. 5 षटकांची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती रणजित येतोय. कोपर एंड कडून आपली सुरुवात करत असताना रणजित. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडवर विशाल. राऊंड विकेटने चेंडूमध्ये आहे हुकचा फटका. क्षेत्ररक्षक जजमेंट घेत असताना थोडासा पॉज घेतोय उचलण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिथे मात्र 3ऱ्या धावेचा कॉल केलाय. डेंजर एंडला विशाल आहेत. थ्रो थोडासा वाईडिश येतोय. नक्की जर थ्रो जर वेगाने आला असता, व्यवस्थित आला असता तर नक्की जर विशालला मैदान सोडावं लागलं असतं. पण इथे मात्र वेगाने धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या झाली धावफलकावर 3 धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. देवीचा पाडाचे आदरणीय निलेश म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावरती 31. तिसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवरती रणजित. स्ट्रायकिंग एंडवर मनोज. सलामीला येत असताना अजूनही मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संतोष लवकर बाद झाले. त्यानंतर मनोज आणि विशाल चांगली बॅटिंग करत असताना राऊंड विकेटने रणजित. स्लोअर 1 चेंडू होता. बॉटम हँडचा वापर केला जातो. लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली धावफलकावरती 33 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 40+ चे हे खेळाडू आहेत आणि ज्याप्रमाणे धावा घेत आहेत नक्कीच क्रिकेट आमच्या हृदयात आहे, वयात नाही हे सांगत असताना चांगली बॅटिंग.
रणजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तिसरं षटक. या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे रणजित, त्यावरतीच विश्वास दाखवलाय. त्याचबरोबरीने देवीचा पाडाचे आदरणीय मधुकर पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील लोटू आई चषक देवीचा पाडा क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पुढे मैदानाकडे रणजित बॉलिंग ट्रॅकवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक होते पण चेंडूने वळण घेतला आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून मिळतात त्या 4 धावा. आहेत पण त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार. मिळतायत बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय बॅट्समन मनोज खाडेच्या बॅटमधून. धावसंख्या झाली धावफलकावरती 41. रेग्युलर क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके आपण सातत्याने मोठागाव संघाचे निलेश म्हात्रेला खेळताना पाहिलंय आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना मनोज देखील. इथे मात्र चेंडू हवामध्ये घेऊन काढला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, गॅप आहे तिथे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा ते मात्र कॉल केला विशालने. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 3 धावा तर वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या मध्ये धावसंख्या होती धावफलकावरती 44 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना खंबळपाडा संघाची. पहिला धक्का लवकर मिळाला, संतोष साळवी बाद झाले, थोडंसं निराश केलं. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर ठोकला होता, त्यानंतर कमबॅक केलं होतं रणजित गोलंदाजाने आणि त्यानंतर विशाल आला मैदानामध्ये आणि काय बॅटिंग करतोय. चांगली पार्टनरशिप होत असताना विशाल आणि मनोज खाडे 40 धावांची डबल पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. रणजित बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर विशाल. विशालसाठी सुवर्ण संधी देखील आहे. आकुटप्प्या चेंडू होता, हुक केलाय, चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक येतो गावकोर्सच्या रिझन वरून. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग. षटकार चौकारानंतर एकेरी दुहेरी धाव्यांवर देखील लक्ष केंद्रित केले जातं. धावफलक पुढे चालवण्याचं काम करतो बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाचे 2 खेळाडू. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात असताना गिरीश भुईर आहेत ड्रिंक्स ब्रेकरच्या भूमिकामध्ये. तोपर्यंत संधी देऊयात आपण मयूर 1 मिनिट. तर काही सन्मान देखील ते आम्ही घेणार आहोत. पद्मन भोईर देवीचा पाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. पद्मन भोईर देवीचा पाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. विलास यांना विनंती करतो, या विलास. सिद्धार्थ येत आहेत, सिद्धार्थच्या आपण शुभ हस्ते सन्मान घेऊया. पद्मन भोईर देवीचा पाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तसेच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक माजी खेळाडू गणेश भोईर यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार. गणेश भोईर या. गणेश भोईर मोठागाव. गणेश भोईर मोठागाव यांचा देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. गणेश भोईर यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला. पप्पू भोईर मोठागाव यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. पप्पू भोईर मोठागाव यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. पप्पू भोईर मोठागाव यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. सिद्धार्थ यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. राजकुमार म्हात्रे देवीचा पाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. राजकुमार म्हात्रे देवीचा पाडा. राजकुमार म्हात्रे देवीचा पाडा यांचा देखील सन्मान केला जातोय. मधुकर पाटील देवीचा पाडा यांचा देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. मधुकर पाटील देवीचा पाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. तर जाऊया मॅच दिशेने सज्ज आहेत आपण तर मयूर. धन्यवाद. नक्कीच मान्यवरांचं येतोची इथं मान सन्मान इथे मात्र केला जातो या स्पर्धेच्या वतीने.
मॅच सुरू आहे मैदानामध्ये दुसरी. खंबाळपाडा विपक्ष मानपाडा. चौथं षटक प्रगतीपथावर. पहिला सत्र मैदानामध्ये सुरुवात असताना चांगली बॅटिंग करतो खंबाळपाडा. तर यापुढील मॅच असेल संदप विपक्ष चोळेगाव. तर दोन्ही संघांचा संघनायक नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. तर दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर येऊन रिपोर्टिंग द्यायचे विनंती असेल दोन्ही संघनायकांना. संदप विपक्ष चोळेगाव यापुढील मॅच. चौथं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवरती आले संतोष म्हात्रे. पहिला चेंडू वाईड फेकलाय. गोलंदाज संतोष. स्ट्रायकिंग एंडवर मनोज खाडे चांगली बॅटिंग करतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मनोज. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील देखील केली होती. निर्धाव चेंडूची सांगत होते. आधी शफल झाले होते ते रेड केलं संतोषने. त्यानंतर गोलंदाज संतोषने फिंगर रोल केला. स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि कमबॅक करत असताना पहिला चेंडू वाईड फेकला. त्यानंतर निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज संतोष. धावसंख्या झाली धावफलकावरती 47 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एकच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते धावफलकावरती. वाईट चेंडू आहे. वाईट +1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 49 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 49. चौथं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवरती संतोषचा वापर केलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 49. चांगली सुरुवात होत असताना बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर विशाल शेलार. सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे विशालसाठी. आदरणीय सूरज चौधरी साहेब. त्याचबरोबरीने अर्धशतक ठोकलं तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या झाली धावफलकावरती 49 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने एक अनाउन्समेंट आपण सर्व खेळाडूंसाठी. स्वर्गीय धर्मरामजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ निलेश म्हात्रे यांच्याकडून कोणत्याही खेळाडूने 5 षटकार जर ठोकले तर तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आदरणीय निलेश म्हात्रे यांच्याकडून स्वर्गीय धर्मरामजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. नक्की जर 5 षटकार कसेही ठोकले तर पहिल्या सत्रामध्ये इनिंग मध्ये कोणत्याही खेळाडूने एका फलंदाजाने 5 षटकार जर ठोकले अख्ख्या इनिंग मध्ये तर नक्कीच त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना विक्रम शेलार. टेनिस बॉल पटलावरती भरपूर मोठं नाव विक्रम शेलार. आता मात्र मैदानामध्ये एंटर होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक गॅप आहे. पाठलाग करतो चेंडूचा आणि चेंडू जातोय सीमा पार. मिळत आहेत त्या मनोज खाडेला 4 धावा. फलकावरती 53. चांगली बॅटिंग करतोय मनोज सलामीला येत असताना. आता मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईकवर आणलं जातं विक्रमला. धावसंख्या झाली धावफलकावर एका धावेच्या मदतीने 54 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाची. यापुढील मॅच असेल चोळेगाव विपक्ष संदप. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपला टॉस केला जाईल. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना. हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. तर नक्की जर संदप संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. तर विनंती असेल चोळेगाव संघाचे संघनायक. नक्की जर संदपचे संघनायक विनोद पाटील इथे उपस्थित आहेत.
इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये विक्रम शेलारला. तर याच दरम्यान आपण आता 40+ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश पाटील यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, आता मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडू, जातो फर्स्ट स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे मिसफिल्ड होते बॅकिंग साठी. गलीमधला क्षेत्ररक्षक जातोय, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचे मात्र कॉल होता, अखेरीस नाकारतात. एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 55 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाने इथे मात्र धावा उभारल्यात, म्हणजेच 55 2 गाड्यांच्या मोबदल्यात विक्रम शेलार. आणि आता मैदानामध्ये मनोज खाडे चांगली बॅटिंग करत असताना, सलामीला येत असताना चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत मनोज. त्यानंतर विशाल आले, रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं विशालला. 23 धावा एकवटल्यात आणि देखील मनोज देखील चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळत असताना खंबाळपाडा संघाचे पहिला धक्का लवकर मिळाल्यानंतर चांगली पार्टनरशिप मनोज आणि विशाल मध्ये झाली. त्यानंतर आता मात्र विक्रम आलेत आणि विक्रमकडे देखील अपेक्षा आहे, कारण की टेनिस बॉल पटलावरती भरपूर मोठं नाव होतं विक्रमचं. आता मतलब 40+ क्रिकेटमध्ये आपलं योगदान देत असताना, खंबाळपाडा संघाला रिप्रेझेंट करत असताना 55 ही धावसंख्या उभारली आहे. 6 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभारेल मानपाडा संघासमोर. तर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश ठाकूर. स्ट्रायकिंग एंडवर विक्रम शेलार. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू आपल्या इनिंगमध्ये 5 षटकार ठोकतोय तर स्वर्गीय धर्मारामजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय निलेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. स्पर्धेवरती भरपूर सारं प्रेम आहे मान्यवरांचं. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये जो विजेता पद पटकावेल त्यासाठी नक्कीच एक मेंढा आदरणीय संदीप म्हात्रे आणि त्याचबरोबरीने विलास म्हात्रे साहेबांकडून आणि त्याचबरोबरीने श्री शनिदास पाटील साहेबांकडून 5 कोंबडे देखील आहेत. एक ॲडव्हान्स प्राइस आपल्याला पाहायला मिळतं, आकर्षक करणारं, लक्ष वेधून घेणारं प्राइस आपल्याला पाहायला मिळतंय. या लोटुआई चषकामध्ये देवीचा पाडा क्रिकेट संघ 40+ आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक मंगेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडवर विक्रम शेलार. उर्ध विकेटने लॉफ्ट केलाय, विक्रम शेलार ऑन फायर. षटकार वर षटकाराने आघात करतोय विक्रम शेलार. भरपूर मोठं नाव, अगदी नावाप्रमाणे काम करत असताना आपल्या नावाचा दबदबा या मैदानामध्ये दाखवत असताना पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार आणि प्रश्न उभा केलाय गोलंदाज मंगेशकडे. आता मात्र आपला कोण बदलत असताना विक्रम शेलार पुन्हा एकदा पंचांकडून गाड घेतोय. राऊंड द विकेटने आता मात्र सुरुवात करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय, झेलची संधी. क्विक रिप्लाय देत असताना मंगेश मोठा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना खंबाळपाडा संघाला विक्रम शेलार नावाचं वादळ इथे मात्र शांत झालंय. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये जे विजेता पदासाठी पारितोषिक आहेत ते आदरणीय देवीचा पाडा गावचे संदीप म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवर षटकाराला ओव्हर द विकेटने सुरुवात केली होती. ओव्हर पिच चेंडू होता, त्याला या प्लॉटच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालं विक्रम शेलारला. त्यानंतर आपला कोण बदलला, राऊंड द विकेटने आले. बॅट्समन पासून दूर पिचिंग करत असताना, ऑफ स्टंप पासून दूर पिचिंग करत असताना चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न विक्रमचा होता. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण.
चांगला झेल कन्वर्ट केला क्षेत्ररक्षकाने आणि नवीन फलंदाजी मात्र मैदानामध्ये एंटर होत असताना गणेश शेलार. राऊंड द विकेटने मनोज इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवर पददलितीची परीक्षा घेण्याचा प्रयत्न. कमबॅक करत असताना विक्रम शेलार सारखा फलंदाज बाद करण्यात यश मिळाल्यावर गोलंदाज मंगेश आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करतोय. तर नक्कीच गणेश शेलारसाठी देखील कॅश प्राइज येते. प्रत्येकी चौकारांसाठी 200 रुपये आणि प्रत्येकी षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सूरज चौधरी इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. चेंडू जातो नो मार्क्स लँड मध्ये. तोपर्यंत 2 धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि वेगाने इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 63 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॉटम हँडचा प्रयत्न चांगला. इथे मात्र स्ट्रोक होता जेवढा दर्जेदार आपल्याला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या होते धावफलकावरती 2 धावेच्या मदतीने 65 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र 3ऱ्या धावेचा कॉल केला. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि तोच इथे मात्र संधीचं सोनं. कॉल दिला तो त्वरित मनोजने आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावरती 3 धावाच्या मदतीने 66 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गणेश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी चौकारासाठी 200 रुपये आणि षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय सूरज चौधरी साहेबांकडून. त्याचबरोबरीने कोपरगावचे ग्रामस्थ आदरणीय दीपक पावशे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावरती 66. किती धावांचं इथे मात्र टार्गेट उभं करेल स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन गणेश शेलार. गणेश पाटील इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिप मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 67 आणि 68चं टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच टीम मानपाडा संघासमोर. पहिल्या फेरीतील 3रा मॅच आपण टॉस करत आहोत. संदर्भ विपक्ष चोळेगाव. तर आदरणीय व्यासपीठावर आमचे मान्यवर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. देवीचा पाडाचे आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील 3ऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करत आहोत. नक्कीच सामना असेल तो स्मरणिका पाटील 11 संदप विरुद्ध चोळेगाव अशी लढत असेल पहिल्या फेरीतील 3री मॅच. टॉस जिंकल्यास स्मरणिका पाटील 11 संदप संघाने. विनोद पाटील आमच्या सोबत आहेत. कॅप्टन विनोद दादा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. समोर आपण संघ पाहिला तर चोळेगाव संघ या अगोदर मॅच बेतोलीच्या स्पर्धेत सुद्धा झाली होती. क्वार्टर फायनलची मॅच चोळेगाव संघाने तुम्हाला पराभूत सुद्धा केलं होतं. मग आज काय प्लॅनिंग असेल विनोद दादा? प्लॅनिंग वगैरे असं काही नाही. जसं मॅचची सिच्युएशन असेल तसं आम्ही खेळतो. तर बेस्ट ऑफ लक विनोद दादा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकल्यास स्मरणिका पाटील 11 संदप संघाने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते चोळेगाव टीमला. ओल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन. चांगली बॅटिंग केली स्वर्गीय शिवाजीदास शेलार 11 खंबालपाडा 40+ संघाने. गणेश आपण पाहिली तर विकीनी चांगली बॅटिंग केली. त्यानंतर मनोजनी चांगली बॅटिंग केली आणि धावा झाल्या धावफलकाती 67-68 धावांचं लक्ष्य 13.7च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. तर टॉस जिंकला आपण आता स्मरणिका 11 संदप 40+ संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर 3 षटकार आणि 3 चौकार मारण्याचं पारितोषिक देखील आले.
संदीप म्हात्रे यांच्याकडून आपण येतोय 3 षटकारासाठी पारितोषिक आले तब्बल 5,000 रुपयाचं आणि 3 चौकारासाठी पारितोषिक आले 3,000 रुपयाचं. संदीप दादा आल्यात आणि लगेच आपला बघितलं ATM खुला केलाय आणि पारितोषिकांचा वर्षाव केलाय आणि मेंढा देखील. आणि नितीन आपण बोलले तर विलास म्हात्रे आणि तसेच 5 कोंबडे देखील दिले जाणार आहेत विजेत्या संघास. आपण त्यांचं नाव देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. श्री शनिदास पाटील म्हणजे श्री त्यांच्या मुलाचं नाव आहे आणि शनिदास पाटील यांच्याकडून ते पारितोषिक नितीन. बघा म्हणजे फायनल मारली ना तर जबरदस्त मजा येईल. सलामीची जोडी मनोज आणि आपण पाहू शकता प्रवीणला. संदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं आणि 3 चौकारासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. दादा देखील आमच्यासोबत जॉईन आहेत आणि फायनल मारायला त्याला मेंढा देखील असणारे आणि श्री शनिदास पाटील यांच्याकडून कोंबडे देखील असणारे 5. काय बक्षीस नितीन, जबरदस्त पारितोषिक आहे. आणि शिवाजीदास शिलार चषकमध्ये देखील त्यांनी भरपूर पारितोषिक लावले. तर 68 धावांचं लक्ष आहे. धावा होतील नितीन. जरा थोडंसं वातावरण बघितलं तर ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे आणि या वातावरणाचा फायदा तर कुणाला होतोय पाहिजे. गोलंदाजी बघितली ना, स्वर्गीय शिवाजीदास शेलार 11 कमालपाडा 40+ संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. विकीची 2 षटकं नितीन फार महत्त्वाची असणार आहे. अरे पॉवर प्लेचा षटक आता तो कशा प्रकारे हाताळतो पाहायचंय. पॉवर प्लेचं मला वाटतं कदाचित षटक हाताळेल किंवा नाही, पण त्याची 2 षटकं फार महत्त्वाची असतात. कारण स्विंग गोलंदाजी बघायला मिळेल या वातावरणामध्ये. चेंडू थोडासा स्विंग होताना देखील दिसेल. मला वाटतं पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला आपण बघितलं तर गणेश शेलार. गणेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. त्यानंतर मॅच असणारे पहिल्या फेरीतील 3री मॅच स्मानिका 11 संद 40+ विपक्ष चोळेगाव 40+. बिग फाईट मॅच असणारे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता प्रवीण. नॉन स्ट्रायकरला आपण पाहू शकता मनोज म्हात्रे. तर गणेश गोलंदाजी मार्कर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड ऑनला आणि मनोज खाडेला आपण पाहू शकता मिड विकेटला. गेम ऑन. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन जन मामाला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला आपण पाहू शकता कव्हर्स. पहिला चेंडू बॅकपॉटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती नितीन. ऊन येतोय. चांगली संघ आपल्यासाठी बाबे. ऊन पाहिजे आपल्याला, कारण जो आपण थोडंसं आपण अंधरमय वातावरण झालं होतं तो आता कुठेतरी सूर्यप्रकाश स्पष्ट आपल्याला दिसतोय. विशाल आपण पाहू शकता मिड ऑफला आहे. गणेश राईट आर्म ओर तिकडे मार करतो स्ट्राईकला प्रवीण. चेंडू बॅकपॉट जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत होता. पंच वाईडची खूण करतायत. अवंत दवेने आपण खातं उघडत आहे. मनपाडा 40+ संघाचं आपण म्हणतोय जयपिंपला देवी मनपाडा 40+ संघाचं खातं उघडलं जात आहे. अयवा कॅससाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार. संदीप म्हात्रे नितीन. बघा आता प्रेक्षकांची चलबिचल सुरू होईल. का मॅच बघायला गेलो 500 भेटले तर कुणाला आनंद होणार नाही. 5.5 भेटले एका पोस्टमॅनला याच मैदानात. ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चाललाय कार्पेटच्या मिड विकेटला. क्षेत्रक्षण येतो डीप मधनं जोपर्यंत चेंडूला उचलतोय फेकी करतोय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. विक्रमचं कौतुक करेल. बघा किती वेगाने मागे आलाय. तसं का धाव कधी आपण पाहू शकता. नाही पोस्टमॅन देखील देवीच्या पाडाचेच होते नितीन, पण पोस्टमॅनने दिखा नितीन पैसे प्राइज मिळाली 5,500 रुपये आणि सरळ निघून गेले. कारण त्यांना माहिती आता आपण एकदा कॅच पकडले ना परत आपल्याकडे झेल येणार नाही. त्यापेक्षा आपण घरी गेलं बरं. नाही नक्कीच शरद आज 500 आहेत. चेंडू बॅकपॉट जाऊन स्क्वेअर कट करत होता. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बघा जन्या मामाची त्याच्या वेगाने आलाय चेंडूवरती आणि एकच धाव मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय कमलपाडा 40+ संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजांनी आपण चांगले चेंडू फेकल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं करणं फार गरजेचं आणि ते करतोय आता जन्या मामा. शॉर्ट थर्ड मॅनला थोडासा डीपमध्ये आपण म्हणतोय गली रिजनमध्ये तो क्षेत्ररक्षण करतोय. गणेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू ऑन साईडला शापळून पूल केलाय. चेंडू प्रचंड उंच गेलाय. चेंडू जातो मिड विकेट सी मार पार षटकार. राजू म्हात्रे व्यासपीठावर आले त्यांचं स्वागत जणू काय षटकाराने केलंय. 10 संख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 9. मनोज कदाचित सांगत असा की तुला कशा प्रकारे बॅटिंग करायचंय, बॉडी बॅलन्स कशा प्रकारे करायचंय. व्यवस्थित बॉडी बॅलन्स केला, शरीराचा वेट संतुलित केला आणि मग मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारच्या.
पुढे गोलंदाजी मार्कवर गणेश शेलार P1 मधलं षटक हाताळतोय. 230 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता यावेळेला एक लॉंग ऑनला एक मिड विकेटला गणेश. हा चेंडू उंच गेला यावेळेला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पाहिजे जगन्नाथ झेल घेतोय का? झेल ड्रॉप होतोय. सुनीलने यावेळेला बॅकिंग देणं फार गरजेचं होतंय. सुनील आले होते यावेळेला. विकी तेच सांगतायत कदाचित. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. येस नितीन. तर मनोज आणि प्रवीणसाठी एक पारितोषिक आहे. जर दोन्ही खेळाडूंपैकी कोणताही खेळाडू जर अर्धशतक ठोकतोय तर 2000 रुपये असतील. सोमनाथ भोईर उंबारली यांच्याकडनं हे पारितोषिक आहे मनोज आणि प्रवीणसाठी. नक्कीच नितीन पारितोषिकांचा वर्षाव केला जातो. पारितोषिक का लावलं जातं की आपल्या खेळाडूंनी चांगला खेळ करावा आणि बक्षिसं जिंकावी. चूक केली सुनीलनी. कारण सुनील जर आले होते आपण येतोय मिडॉनला गजानन आपण आता जगन्नाथकडून झेल सुटतोय जगन्नाथ कुमस्कर. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये त्यांचा बदल केला जातोय. विकीला माहिती आहे विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. प्रवीण वजे असा एक फलंदाज आहे ना. हा जर फलंदाज शेवटपर्यंत खेळता मॅच आपल्या बाजूने जिंकू शकतोय. लवकर मॅच आपण आता संपू शकतोय. पण इथं गणेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर तिकडे मार्क होतो शकला प्रवीण वजे. हा चेंडू यावेळेला उंच 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 आणि खूप लांब देखील जाऊन विसवतोय. मिड विकेट सी मार्शाबार दे दनादन षटकार. रमेश आपला नाश्ता घेऊन जा. प्रत्येक खेळाडूसाठी आपण पाहिलं तर व्यवस्था आहे. रमेश या सोळेगावचे कॅप्टन. प्रत्येक संघाला बोलून नाश्त्याची व्यवस्था आपल्याला पाहायला नाही मिळते. नक्कीच नितीन प्रत्येक खेळाडूंना विनंती करेल की नाश्ता करा मगच आपण मैदानात उतरा. कारण बऱ्याचशा खेळाडूंना ना काही खाता बिता जर मैदानात गेले राजू तो कधी कधी चक्कर येते. आपण त्या ऍसिडिटी होते. पण आयोजकांची खरोखर खूप चांगली संकल्पना. त्याबद्दल लोटोई चषकाच्या आयोजकांना धन्यवाद देईल मी आणि ग्रामस्थ मंडळ आपण आता देवीच्या पडावाल्यांना धन्यवाद देईल. कारण ही स्पर्धा ना दरवर्षी नवीन नवीन काहीतरी बदल घेऊन येते. राजू धावसंख्या 10 फलकातील 17 धावा आपण पाहू शकता. नक्कीच संदीप उर्फ गुरुड आणि प्रकाश गोपीनाथ भोईर साहेब नगर साहेब आणि अनंत म्हात्रे साहेब यांच्याकडनं उत्तम सोय आपल्याला पाहायला मिळते. सर्व संघांसाठी नाश्त्याची व्यवस्था. नक्कीच नितीन आपण होतोय कंबालपाडा 40+ संघाच्या 12 धावा आल्या 17 धावा केल्या. प्रवीण बघा पहिला सुरुवात चाचपडत केली पण नंतर मात्र काय बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. तो उत्तुंग षटकार आले. स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहू शकता मनोज अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राजू मात्र देखील येत आहेत. सातत्याने समालोचकांना विचारतायत काही नाश्ता पाहिजे असं. मला फक्त तुम्ही सांगायचंय सूचना करायचंय. नक्कीच राजू हे आयोजन आमचंच आहे. विकी येतोय गोलंदाजी मार्कवर. आता नितीन चांगली कॉन्टॅस्ट बघायला मिळेल. विकी पेक्षा आपण पहिले तर मनोज. हा चेंडू शपल ऑन साईडला फुल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू होता वडीस लॉंगरला. एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धाव होते का? फेकी मात्र खराब होते यावेळेला. ऑन द स्टंप फेक येणे फार गरजेचं होतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. राजीव जरी 67 धावा झाल्यात 68 धावा करायच्या त्या 67 धावा सेफ नाहीयेत. क्या बात आहे नितीन. पहिल्या जो कोणी खेळाडू 50 धावा कुटेल त्याला बघा पारितोषिक 4 हंडे 4 बादल्या म्हणजे घरगुती उपयोगी वस्तू. संदीप मात्राच्याकडून हा चेंडू हवे ते बराच वेळ क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगरला चेंडू जातो निघून. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. नितीन संदीप म्हात्रे आलेत आणि पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. संदीप म्हात्रे आणि विलास आपण बोलले तर म्हात्रे यांच्याकडून म्हणजे 2 म्हात्रे बंधूच्या जोडी आहेत ना देवीच्या पाड्याचे. सातत्याने पारितोषिक लावतात. एवन जोडी नितीन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि ड्रेस कोड देखील बघा ब्लॅक अँड व्हाईट. स्विच हिट करतो यावेळेला आणि चेंडू चालला वेगाने. पॉइंट सीमा बार दणदणीत चौकार. एकाने बघा 5 किलो आपण म्हणतो 3 तेलाचे डबे 3 किलो साखर 3 किलो खोबरं आणि 3 पैठणी. नाही नक्कीच महिलांसाठी उपयुक्त वस्तू आहेत. महिला म्हणतील बाबा सकाळी तुम्हाला काय देऊ डब्याला तुम्ही खेळायला जा मैदानात. नाही घरगुती उपयोगी वस्तू आहेत ना नितीन. फलंदाज बाद होतो बघा याच दरम्यान. चौकाराचं प्रत्युत्तर बघा कसा देतोय. विकी कदाचित सांगायचं पहिला तुमचा होता ना तर दुसरा आमचा आहे. आणि मनोज बॅक टू पवेलियन. नक्कीच जवळ संदीप म्हात्रे जेव्हा व्यासपीठावरती येतात विलास म्हात्रे असतील पारितोषिक ते नक्कीच लावतात आणि खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवते. बघा जर पहिला अर्धशतक तुम्ही या स्पर्धेत रोटोई चषकमध्ये ठोकते तर नक्कीच 4 हंडे आणि 4 बालद्या मिळू शकतात. आपण पाहिलं तर अर्धशतक बाळू आतापर्यंत आपण या स्पर्धेत सीझन मध्ये विचार केला तर बरेचसे अर्धशतक पाहिलेत.
कदम भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष त्यांचं या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभलंय. देवीच्या वाड्याचे समाजसेवक साहेबांना विनंती असेल या. नक्कीच नितीन, आता तिसऱ्या क्रमांकावर तो सर्वात गुणवान खेळाडू या संघाचा, पिंपळादेवी 40+ संघाचा रणजित ठाणगे येतोय. हा फलंदाज असा आहे ना की नितीन, हा फलंदाज जर थांबला ना तर धावा येऊ शकतात, पण विकीला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची या खेळाडूला. आपण तर फलंदाजाला विकीला देखील भरपूर माहिती आहे. भरपूर उन्हाळे पावसाळ्या पाहिल्यात रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून, आता 40+च्या माध्यमातून संघामध्ये आला आहे आणि संघाची ताकद वाढली. एक अष्टपैलू खेळाडू गणेशला आपण पाहू शकता, गली रिजनमध्ये जना मामाला, शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहू शकता, पॉईंटमध्ये आपण तो विशालला आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, लॉंग ऑफला ऑन साईडला फाईन लेगला गणेश आपण ते, शॉर्ट लेगला सतीशला आपण पाहू शकता, स्क्वेअर लेगला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता आणि एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला आपण जगन्नाथला आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण वडिश लॉंग ऑनला विकी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला ऑफ ड्राय बघायला मिळाला यावेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजनला, 2 धावा इथे कंप्लीट केले. सुनील चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. नितीन, हे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 68 धावांचं लक्ष्य आहे. विकी पुणे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म उर्दकडे मार्क करतोय. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढतोय यावेळेला. चेंडू जातोय यावेळेला 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमा रेषाबार, चौकार. साईने झेल सोडलाय. साई 500 रुपये देखील गमावल्यात. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा. काय बॅटिंग करतोय नितीन प्रवीण. सुरुवात चाचपडत केली पण नंतर मात्र आघात केले, आक्रमणाला सुरुवात केली आहे. नक्कीच भाऊ, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की अशी एक टुर्नामेंट आपण पाहू शकाल संदप चषक. ते 8 संघ जर आपण पाहिले तर काटेई 40+, गेसर 40+, वाकलन 40+, शिडून 40+, नेवाली 40+, उंबाटे 40+, चिंचोळ्याचा पाडा 40+ आणि मोठागाव 40+, अशा 8 संघ त्या स्पर्धेत आहेत फक्त. नक्कीच संतोष गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. हा चेंडू लाईन पाहावी लागणार यावेळेला. पंच वाईड चिकून करतायत. एक विनंती बघा प्रेक्षक, जी कोणाची आपण वॅगनर गाडी आणि तिची लाईट चालू आहे बघा जरा प्लीज. आमच्या सोमसकांनी तिथे लक्ष द्या जरा. समोर बघा नितीन, वॅगनर गाडी आहे व्हाईट कलरची, तिची लाईट चालू आहे. संतोष पण गोलंदाजी मार्कवर टाकला प्रवीण.
हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातो कार्पेटच्या मिड विकेटला. डीप शतक आलाय. चेंडूला फील्ड करतोय. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? 2 धावाची त्याच्या वेगाने पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात 40 धावा आपण पाहू शकता. जबरदस्त क्रिकेट नितीन बघायला मिळतं. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. तर संघर्षातून विजय मिळवणं फार गरजेचं आहे. प्रयत्न केला तर एका बाजूने धावा वाचवण्याचा, तर एका बाजूने प्रयत्न केला तर धावा कुटण्याचा. 40 धावा धावफल कधी लागलेत. चेंडू यावेळेला वाईड यार्करचा प्रयत्न केलाय. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा. आता धावा हव्यात आपण बोलले तर बघू उद्या एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. देवीचा पाडा 40+ विरुद्ध देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ. 11 कोंबड्या आणि 51 भाकरी. क्या बात आहे बाळू. सागर चौधरी यांचं आगमन झालं. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती चोळेगावचे आपलं हार्दिक स्वागत. 16 चेंडू 27 धावांची. फुल टॉस आहे. व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू चालाय लॉंगलेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक गणेश पाटील आहे. जबरदस्त पंच नोची खूण करतायत नितीन. येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहे. तब्बल 43 धावा. नितीन आता फ्रीट म्हणजे धावत असणारे मेजवानी असणारे पाहिजे. रणजित धावत मेजवानी कबूल करतोय का? रिव्ह्यू घेतला जातोय आपण होतोय. बघा फक्त पंचच घेऊ शकतात. नो चेंडू घोषित केलाय. नाही फक्त पंचच आपण तर रिव्ह्यू घेऊ शकतात. सागर चौधरी यांचं देखील आगमन होतं. चोळेगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नितीन त्यांचा संघ खेळणारे बघा. गावाच्या संघाला सपोर्ट. रेग्युलर संघाला देखील असं 40+ संघाला देखील. फ्रीटचा चेंडू फुल टॉस लॉप केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण मिड विकेटला. काय क्षेत्ररक्षण दाखवतं बघा. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. जबरदस्त गुड रनिंग आणि कौतुक करेल मी. जर क्षेत्ररक्षण आवडलं असतं ना मनोजचं तर नक्कीच टाळ्यांचं आपण त्या गजर झाला पाहिजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 46 धावा. सागर चौधरी साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. लोटो चषक 2022 दमदार आयोजन आपण पाहतोय. नितीन मगाशी शिबू देखील आमच्यासोबत बातचीत केली भरपूर. शिबू सांगितले बाळू ऊन आला तर खूप बरं होईल. आणि मला वाटतं कदाचित त्यांचा शब्द ऐकलं. फुल टॉस आहे. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू बराच वेळ हवे ते. अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय नितीन. कारण भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि मनोजला अवधी मिळाला यावेळेला जज करायला. आणि जबरदस्त झेल घेतो मिड विकेटला. फलंदाज बाद बिग विकेट प्रवीण वजे बॅक टू पवेलियन. या मॅचची गोल्डन विकेट मिळाले नितीन. काय म्हणशील नितीन या झेल बद्दल? नक्कीच या अगोदर षटकार सुद्धा त्यांनी सेव्ह केला. 3 धावा वाचवल्या आणि आता सुंदर झेल त्यांनी टिपला. नक्कीच कौतुक व्हायला हवं मनोज खाडेचं. मात्र इथून या मॅचला कलाटणी मिळू शकते कारण की प्रवीण वजे एक सेट बॅट्समन बाद झालाय आणि इथून कॅप्टनची नक्की चर्चा सुरू करतात. विकी चर्चा करतात की हीच संधी आपल्याकडे या मॅच मध्ये आपण आता कमबॅक करू शकतो. हा आत्मविश्वास विकी शेलारकडे. त्यांनी लगेच संतोष सावीला काहीतरी सूचना केल्या आहेत की प्रवीण बाद झाले त्यामुळे आपण या मॅच मध्ये आता कमबॅक करू शकतो. नाही नितीन अजूनही खेळ संपला नाहीये. येणारे 14 चेंडू 22 धावांची गरज आहे. एका बाजूला मानपाडा 40+ तर दुसऱ्या बाजूला खांबालपाडा 40+. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत आणि संघर्ष मात्र कुणाचा चांगला ठरतो पाहिजे. जो संघ विजय मिळवेल ना त्याचा संघर्ष मात्र खूप चांगला ठरेल. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहिले तर संतोष म्हात्रे येतोय. एक संतोष वजे देखील आपण पाहू शकता. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या संघाचे खेळाडू आहेत चांगले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. संतोष पण गोलंदाजी मार्कवर. येणारे 14 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्रायकला रणजित. हा चेंडू ऑन साईडला मानकरीच्या सायने वळवलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. मिडॉनला जोपर्यंत चेंडू फीड होईल गोलंदाज स्वतः जातो चेंडूला फीड करतो. परंतु 2 धावांचा अवधी आहे. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 48 धावा. नितीन 13 चेंडू 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रणजित ठाणगे ना तोपर्यंत आशा जी पल्लवित आहेत या मानपाडा 40+ संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष साळवी प्रयत्न करतोय. यश मिळालंय मगाशी. आता पाहिजे कशा प्रकारे चेंडू फेकतोय स्ट्रायकल रणजित. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मानकरी सायने वळवलाय. चेंडू जातो यावेळेला फाईन लेगला वेगाने चाललाय. गणेश आलाय पण त्याच्या अधिक वेगाने चेंडू सीमारेषा पार. मच निडेड चौकार.
तर निलेश म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जाईल. तर या निलेश म्हात्रे आपला सन्मान आपण स्वीकारायचे. निलेश म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जातोय. राजकुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते निलेश दादांचा सत्कार केला जातोय. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालं ते चोळेगावचे सागर चौधरी यांचाही सत्कार केला जाईल. तर या सागर चौधरी आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चोळेगावचे सागर चौधरी यांचाही सत्कार केला जाईल. तर सागर चौधरी यांना विनंती होतो की या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या 16. 12 चेंडू 16 हे इक्वेशन या मॅचचं आहे. तर सागर चौधरी यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तर नितीन समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. मॅच जबरदस्त बघायला मिळते. मॅच कोण जिंकू इथे कोणी जिंकू शकतो. यस नितीन. नक्कीच बाळू संदीप म्हात्रे आपण पाहतोय आणि त्यानंतर विलास म्हात्रे यांचा कटआउट सुद्धा आपल्या पाहायला मिळतोय आणि त्याच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळेल जो फलंदाज त्या बॅनरला हिट करेल. नितीन आता वेस्ट विभागात मला यवन जोडी बघायला मिळते विलास आणि संदीपची. धन्यवाद. तुमची दोस्ती अशीच टिकून राहावी. तर गोलंदाजी मार्कवर विकी येतोय. विकीचं षटक फार महत्वाचं आहे. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का पाहायचं आता. आपण येतो सोमनाथ आणि रणजित ही जोडी इथून मात्र विजय संपादन करते का पाहायचं आहे. येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. का मॅच चालली आहे मैदानावर. दोन्ही संघ संघर्ष करतात, मेहनत करतायत, मेहनतीची पराकाष्ठा करतायत. विकेला माहिती आहे इथून विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, लॉंग लेगला, स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण, वाईड इश लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन, गलीत कव्हर्सला एक क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. हा चेंडू यष्ट्यांचा वेध, फलंदाज बाद. समीकरण बदलत आहे. येणारे 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. याच मैदानात कारण तो संघ चॅम्पियन होता या अगोदर. बहु काही वर्षांपूर्वी याच मैदानामध्ये मला वाटतं संदर्भ रेग्युलर संघाला सुद्धा मेंढा मिळाला होता आणि ती स्पर्धा सुद्धा देवीच्या पाडा संघाची स्पर्धा मला वाटतं. नक्कीच नितीन देवीच्या पाड्यावाल्या संघाचं त्यांना मी कौतुक करेल कारण त्यांनी ना खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष दिलंय. सातत्याने काहीतरी गोष्टी देत आहेत, प्रोटीन गोष्टी देत आहेत खाण्यापिण्याच्या. नाही 25 वर्षापासून त्यांची परंपरा आणि ती आत्ता देखील चालू ठेवली आहे. बघा जेतू पाटील केवढी मेहनत करतायत. मैदानाचा फेरफटका मारला. आपले स्वयंसेवक त्यांना पाणी देऊन येत आहेत. कारण जल है तो कल है. नितीन पाणी फार महत्त्वाचा घटक आहे शरीरातील. नाही ग्रामस्थ मंडळांचा भरपूर सपोर्ट आहे. नितीन गाव करेल ना ते राव करणार नाही म्हणून गावाचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. तर पुन्हा मॅचच्या दिसून जाऊया. येणारे 11 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एनला फलंदाज येतोय बळीराम म्हात्रे. पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो. मिडल ऑर्डर आता सुरू झाली आहे. 5व्या क्रमांकावर आलाय. हा चेंडू सर्रा बॅटने खेळून करतो. यावेळेला 20 मध्ये फटका बघायला मिळालाय. मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. नितीन प्रल्हाद चौधरी येतात. एक काळ गाजवला रोहिणी क्रिकेटमधनं खेळताना. दादा या व्यासपीठावर आपलं देखील स्वागत आहे. नितीन समीकरण बघा आता. येणारे 10 चेंडू 12 धावा. 10-12चं समीकरण राहिलंय. जबरदस्त मॅच बघायला मिळते. बळीरामने आल्यास आपण बोलले तर आक्रमणाला आघात केलाय. हा चेंडू पुण्याला खोदून काढला. ऑन साईडला चेंडू जातो कार्पेटच्या मध्ये. वाडीस लावून एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव घेतोय का मनोज काढे येतोय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. पाहिजे तिसरी धाव नकार देतो. या बेला मानस होतं पण धाडच नव्हतं. समीकरण बदलतंय. नितीन आता येणारे आपण बोलले तर चेंडू बाकी या षटकातील अजूनही बघितले तर 9 चेंडू आणि धावा हव्यात 10. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रल्हाद चौधरी आल्यात. भाऊ या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. दादा स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त व्यक्तिमत्व. 9 चेंडू 10 धावा. नितीन समीकरण बघा काय जबरदस्त आलाय. विकी पुण्याचा गोलंदाजी मार्क शकला बळीराम. हा चेंडू चेंज पेस
गती परिवर्तन बघायला मिळेल. डॉट चेंडूची समाप्ती. येणारे 8 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. नितीन मॅच संपली नाहीये, कारण इथून कोणताही संघ अजून जिंकला नाही. कमालपाडा संघ देखील जिंकला नाही की मानपाडा संघ देखील जिंकला नाहीये. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करत आहेत. खऱ्या अर्थाने ना मी म्हणेल खूप चांगली मॅच बघायला मिळते आणि लोटोई चषकाचा मी तर म्हणेल विजय. कोणी जिंको कोणी हरो. हा चेंडू ड्राईव्ह केला, या बेला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. ते सुद्धा बघा ना 80 धावा चेस होते. आता 68 धावांचा पाठलाग करतोय. इथे विजयाच्या जवळपास आलेला आहे, कारण की आता फक्त 6 धावा मला वाटतं दूर आहे. 40+ क्रिकेट भरपूर फास्ट झालंय बाळू पाटील. नक्कीच नक्कीच नितीन. विकी पुण्याचा गोलंदाजी बाकर. हा चेंडू लॉफ केलाय, भरपूर उंच केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि चूक करतो यावेळेला बळीराम. फलंदाज बाद. आता समीकरण नितीन बदललंय. आता मैदानावर खऱ्या अर्थाने मेहनत करावी लागणार आहे दोन्ही संघांना, कारण येणारे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण येणारा नवीन फलंदाज असणार आहे. आता विकीची 2 षटकं संपल्या. संतोषने 1 षटक फेकलंय. आता गोलंदाजीचं ऑप्शन भरपूर आहे. आपण ते गणेशने देखील 1 षटक फेकलंय. आपण ते सतीश देखील ऑप्शन आहे. भरपूर असं ऑप्शन आहेत. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली जाते मैदानावर. पाहिजे नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. विलास ठाणगे येतो यावेळेला. बाला या नावाने देखील भरपूर परिचित आहेत ते. पण थोडीशी घाई दाखवली बहिरमने, कारण की 7 मध्ये 6 करायचे होते. सिंगल डबलही प्राधान्य दिलं असं हरकत नव्हती. मात्र मोठ्या फटक्यामध्ये तो मॅच फिनिश करायला गेला आणि आपण पाहिलं तर आता 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. विशाल शेलार येत आहेत. इंटरनॅशनल आपण 2 वेळा हा कारनामा पाहिलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 धावांचा बचाव केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सुद्धा हा कारनामा केला होता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने. आणि बघायचं आता विशाल शेलार इथे कारनामा करेल का, आता 6 धावांचं संरक्षण करेल का, कारण रणजित ठाणगे अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे तो कधी या मॅचला कलाटणी देईल. नवीन फलंदाज मैदानात जरूर विलास आलेत. मात्र मॅच बॅलन्स आहे. मॅच अजूनही 50-50 आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. नाही नितीन नक्कीच पर्याय निवडलाय विलास. आपण म्हणतो विशाल आलाय. विशाल पाहिजे इथून जर सामना जिंकून दिले ना, तर आपण म्हणतो रे खंबालपडाचे आपण म्हणतो पाठीराखे या विलास आपण म्हणतो विशालला कदापि विसरणार नाहीये. पण जोपर्यंत रणजित ठाणके ना तोपर्यंत आशा असणार आहे त्या मानपाडा 40+ संघाला. नितीन प्रेक्षक बघा जे बसले होते ना ते उभे राहिले आहेत. जे उभे होते ना ते थोडेसे मागे गेले आहेत. त्यांना माहिती आयवा कॅच मिळू शकते. देसाईचे पण काही खेळाडू नितीन आयवा कॅच घेण्यासाठी प्रयत्न आहेत. 500 रुपये मिळतील. कॅच घ्या, अव्वा कॅच पकडा, 500 रुपये घ्या. संदीप म्हात्रे यांच्याकडून दानशूर दात्याने मात्र ATM खोला गेलाय. नितीन स्ट्राईक इनला फलंदाज विलास ठाणगे उर्फ बाला. केडीएमसीचे कर्मचारी देखील आहेत नितीन. पण पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतात इथून. विशाल शेलार संघ नायकाने आपण येतोय पर्याय निवडलाय. हा पर्याय योग्य आहे की नाही, कारण रणजित ठाणगे ना तोपर्यंत मोठ्या आपण अडचण असणार आहे खंबालपाडा 40+ संघासाठी. कारण रणजित ठाणगेने मनाशी निश्चय केलाय, जरी आपण पहिले तर इथून मग चांगली बॅटिंग करायची आणि आपल्या संघाला विजय मिळवायचा आहे. प्रयत्न करतोय का नितीन. आपण जर बघितलं ना जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी, संघर्ष केलाय मैदानावर, अनुभव भरपूर आहे. स्वर्गीय आपण तर शिवाजीदास शिलार 40+ संघाचा आपण तर चॅम्पियन संघ देखील आहे. चषकाचा चॅम्पियन संघ देखील आहे विशाल. पहिला चेंडू यावेळेला फलंदाज बाद होतोय. जणू काय कॅच प्रॅक्टिस केली. जगन्नाथ कोहमस्कर जणू काय झेलची वाटच बघत होते, कधी येतोय झेल येतोय शॉर्ट मिड ऑफला आणि तो मी झेल पकडतो आणि फलंदाज बाद. बाळू पाटील आपण पाहिलं तर नवनाथ मात्रे यांच्या बघा. दत्ता मात्रेने जर चौकार मारला तरी 1000 रुपये, षटकार मारले तरी 1000 रुपये. 5 चेंडूमध्ये आता बाळू 6 करायचे आहेत. पण 40+ क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांचं संरक्षण अजूनही मला तरी वाटत नाही की झालेलं आहे. मात्र बघा जर विशाल शेलार हा कारनामा इथे करेल का. नक्कीच नक्कीच नितीन, कारण का वेळ आणि समीकरण आता बदललंय. येणारे 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. रणजित ठाणगेने विजयाच्या आशा दाखवल्या आहेत, पण तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे, कारण स्ट्राईक इनला फलंदाज बाद होतोय. बालासारख्या फलंदाजाने मात्र या चेंडूवर चौकार मारणं फार गरजेचं नितीन. पण जणू काही जगन्नाथ कोमस्कर सांगितलं की मी कॅच देतो, तू कॅच घ्यायची आहे.
आणि तशाच प्रकारचं समीकरण बघायला भेटत आहे. येणारे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. रणजित ठाणकेला कधी स्ट्राईक भेटते पाहायचं आहे. विशाल खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. गुड लँड स्पॉटवरनं चेंडू टेक ऑफ झालाय. एसटी रक्षकाने थोडीशी नितीन मित्रमणी यावेळेला चूक केलं होतं. विकी कदाचित सांगत असेल की स्ट्राईक सोडत असेल, आपण म्हणतो रणजित स्ट्राईक घेईल, त्यामुळे लगेच त्यांनी फेकी देखील केली. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते नितीन. काय मॅच बघायला मिळते. जर दोन्ही संघ मैदानावर आपण म्हणतो मेहनतीची पराकाष्ठा करतायत, दोन्ही संघ मैदानावर आपण म्हणतो संघर्ष करतात नितीन. नाही, नक्कीच बाळू. समीकरण 7-7 होतं, त्यानंतर 6-7 आलं, आता 5-7 आलं, आता 4-7 आलंय. म्हणजे समीकरण बदलत झालं. शेवटचे 3 चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत डॉट आलेत. नक्कीच नक्कीच नितीन. 7वा चेंडू डॉट, 6वा चेंडू डॉट, 5वा चेंडू आपण डॉट आला आता. मात्र खरं जर विचार केला ना नितीन, या षटकातली 2 चेंडू म्हणजे 7वा आला डॉट आणि आपण म्हणतो पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू डॉट आला. 4 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला दत्ता मात्रे, विशाल गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला पूल करायचं होता. यावेळेला झेल मला वाटतं कदाचित ड्रॉप झाला की नाही, पण स्ट्राईक मात्र मिळाले. लेगबाच्या सोबत 1 धाव मिळते. आता समीकरण बदलतंय नितीन. येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज आहे आणि ज्या फलंदाजांनी आपण अशा पल्लवित केल्या आहेत तो रणजित ठाणगे स्ट्राईकला येतोय. काय मॅच बघायला मिळते नितीन. बघा जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच बघायला मिळते. पैसा वसूल मॅच बघायला मिळते. प्रेक्षक देखील बघितलं तर उत्कंठा लागली पूर्णपणे मैदानाकडे नितीन. कोण मॅच जिंकणार, कोण हरणार, पण कोणी सामना जिंको कोणी हरो, विजय मात्र लोटोई चषकचा होणार नितीन. नाही, नक्कीच भाऊ. पहिली मॅच सुद्धा आपण पाहिली तर मोठागाव 40+ संघाला 5 चेंडूमध्ये 13 हवे होते. मात्र मंगेशने घाई दाखवली, रनआउट तो झाला. इथे तेच समीकरण आले. मॅच शेवटच्या षटकापर्यंत आली, मात्र अजूनही सामना कोणी जिंकला नाहीये. नाही नितीन, कोणी मॅच जिंकली नाही. दोन्ही संघ मैदानावर मेहनतीची पराकाष्ठा करतायत. दोन्ही संघ मैदानावर घाम घालतात. नितीन, क्रिकेट खेळ नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता अच्छे जग, आणि घाम घालतात मैदानावर दोन्ही संघ. कारण दोन्ही संघाला माहिती मोठी स्पर्धा, इथून कोणालाही हरणं आवडणार नाहीये. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरला. आपल्या स्टाईलने मॅच संपवतोय. या मॅचचा आपण बोलले तर जबरदस्त फटका मारून आपल्या स्टाईलने मॅच संपवली. MS धोनी स्टाईलने मॅच संपवली नितीन. नक्कीच कॅमेरामॅनला इशाराही केला रणजित ठाणगेने. कॅप जे काढले आपण पाहिलं, ज्या प्रकारे आपण क्रीज गेला पाहिजे तशीच ऍक्शन आपल्या रणजित ठाणगेची पाहायला मिळाली. आणि रणजित ठाणगे वाट पाहत होते की मला स्ट्राईक कधी येते, मी मॅच कधी फिनिश करेल. हा नक्कीच त्याच्याकडे प्रश्न होता. आणि कारण एक चांगला फलंदाज आहे बाळू. उंबाड्याच्या स्पर्धेत अर्धशतक सुद्धा त्यांनी ठोकलं होतं. टाळ्या झाल्या पाहिजे रणजितसाठी. लाईनअप करा दोन्ही संघ. सेकंड तुम्हाला करायचंय, सेकंड करूनच हे मैदान सोडायचंय. 6 चेंडू 21 धावा. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स बघा काय दिलंय संदीप दादा. मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती ज्या प्रकारे बाळूंनी उल्लेख केला, एक चांगले क्रिकेटर माजी क्रिकेटपटू भाऊ चौधरी उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल.